म्हणतात ना, कोणी पाण्यात राहूनही सुकतो, तर कोणी रक्तात राहूनही बहरतो. ज्याची जशी जिद्द तसा तो टिकतो. असा कोण असेल त्याच्यात जिंकण्याची जिद्द नसेल. नमस्कार सगळ्यांना, आपल्या सुश टॉक या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आता जी कथा तुम्ही ऐकणार आहात ती तुमच्या जीवनाला वळण लावणारी आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका. एक राजा असतो, त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात हत्तीदळ असते. त्या हत्तीदळात एक वयोवृद्ध हत्ती असतो, ज्याच्यावर राजाचे अपार प्रेम असते. कारण तो हत्ती राजाच्या बालपणापासून पाहिलेला असतो. युद्धाच्या काळात त्याच वयोवृद्ध हत्तीने अनेकदा वीरश्री खेचून आणण्यासाठी देखील राजाला मदत केली असते. एके दिवशी त्या हत्तीला अंघोळ घालण्यासाठी माहूत आणि इतर सैनिक त्याला नदीवर घेऊन जातात. अंघोळ झाली आणि नंतर नदीतून बाहेर येताना तिथल्या चिखलमडात हत्ती रुतून बसतो. तो राजाचा लाटका असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते. म्हणून माहूत हत्तीला अंकुश टोचतो की जेणेकरून वेदनेने बाहेर येईल, पण हत्ती काही हलेना. सैनिकांचे सगळे प्रयत्न अपयशी ठरतात. शेवटी त्यांना राजाला नदीवर बोलवण्याशिवाय पर्याय नसतो. राजा नदीवर येतो. वयोवृद्ध हत्तीला प्रेमाने आवाज देतो, पण हत्ती काही हलेना. राजा हत्तीची हतबलता ओळखतो आणि काही क्षण विचार करून रणवाद्य मागवतो. नंतर रणवाद्य घेऊन वादक नदीवर येतात. राजाने त्यांना युद्धप्रसंगी वाजवतात तसे संगीत वाजवायला सांगतो. त्या संगीताचा परिणाम असा की त्या म्हाताऱ्या झालेल्या हत्तीच्या अंगात बळ संचारते. कारण यापूर्वीही हत्तीने युद्धाचे बिगुल ऐकलेले असते. ते संगीत ऐकताच सगळी शक्ती एकवटून उठतो. चिखलातून पाऊल बाहेर काढतो, त्याचा पाय घसरतो, तो जिद्दीने स्वतःला पुढे रेटतो. मग राजाकडे बघत बघत बाहेर येतो आणि आनंदाने राजाला सोंड वर करून राजाला आपल्या अंगी असलेल्या बळाची प्रचिती देतो. राजा त्याला प्रेमाने गुंजारतो. शेवटी सगळ्यांना आनंद होतो. या गोष्टीचे तात्पर्य हेच की जिंकण्याची जिद्द आपल्या सगळ्यांमध्ये असते, पण ते रणवाद्य वाजेपर्यंत आपल्याला त्या शक्तीची जाणीव होत नाही. मात्र ते वाद्य वाजवणारी, आपल्याबद्दल जिव्हाळा असलेली व्यक्ती आपल्या जीवनात असेलच असे नाही. म्हणून ते वाद्य अर्थात आपल्यामध्ये जिद्द निर्माण करणारे कारण आपणच ओळखायचे आणि नराक्षाच्या क्षणी ते वाद्य जोरजोरात मळत वाजवायचे, जेणेकरून आपल्याला खडबडून जाग येईल आणि आपण नराशाच्या चिखलातून वेळोवेळी बाहेर पडू शकू. ही कथा ऐकल्यानंतर नक्कीच तुम्ही तुमच्यातला रणवाद्य ओळखणार ही आशा करते. आता भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत जुडून राहा, मोटिवेट राहा आणि अशा कथा पुन्हा ऐकायच्या असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.